दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघा बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला। वेगाने येणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक MH12 TV 2779 दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला। या प्रकरणी ट्रक चालक सिद्धाराम दशरथ काळे राहणार बालाजीनगर मजरेवाडी सोलापूर याच्यावर वळसंग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। धोत्री येथील तलावाजवळ हायवा ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील नितीन श्याम वाघमारे वय 35 राहणार भीमनगर मुस्ती, देविदास मारुती दुपारगुडे वय 33 राहणार भीमनगर मुस्ती आणि हनुमंता गोपीनाथ पवार वय 40 राहणार हरणातांडा मुस्ती हे तिघे बांधकाम मजूर गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला। वळसंग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताचा तपास करून चालक सिद्धाराम काळे याला आरोपी म्हणून निश्चित केले। या प्रकरणी लक्ष्मण काशीनाथ दुनगे राहणार मुस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। सध्या फौजदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांनी रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे। तसेच अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.